इथं सकाळची सर्व कामं आवरून घेतली. त्यानंतर बाबूची अंघोळ वगैरे केली, नाश्ता वगैरे झाला होता. किचन वगैरे साफ करून घेतलं. चपात्या बनवायचं काम नव्हतं, भाजीच बनावी लागेल. त्यानंतर ऊन पडलं होतं आणि मग ऊन पडल्यामुळे मी एवढे सारे कपडे धुतले. नाश्त्याची भांडी राहिली होती. त्यानंतर बाबूला झोपू घातलं. त्याला झोपायला बराच वेळ जातो. त्यानंतर तो झोपल्यावर बघा हे किती पसारा काढलेला होता त्यांनी, हे सर्व आवरून घेतला. त्यानंतर मी आंघोळ केली आणि याची वांग्याची भाजी बनवायला घेतली. हिरवी मिरचीमध्ये वांग्याची भाजी बनवायची होती, ती बनवून घेतली आणि मशीनमध्ये कपडे पण टाकले. त्यानंतर म्हटलं चला डोकं वगैरे विचारावं, पण ते पण कॅन्सल केलं. फक्त आरशात बघून घेतलं आणि कपडे वगैरे पण धुवायला टाकलेले होते मशीनमध्ये. म्हटलं साईड बाय साईड भाजी होईपर्यंत कपडे पण होऊन जातात. आणि इथं माझी भाजी पण शिजत होती. हिरवी मिरचीमध्ये बनवली होती. त्यानंतर बाबू झोपलेलाच होता, ते म्हटलं भाजी निवडायची होती, ती पण निवडून घेतली मी. खूप खराब भाजी आली होती, पण म्हटलं कशाला फेकून द्यायची, आहे तेवढी चांगली साफ करून घेतली आणि बराच वेळ लागला होता. त्यानंतर बाबू उठला, मग आम्ही जेवण केलं. वांग्याची भाजी, चपाती, भात, तो पण खात होता, त्याने पण जेवण केलं मस्त. त्यानंतर फौजीसोबत बाहेर गेलो कपड्याची शॉपिंग करायला, ते केली. थोडंफार बाहेर खाल्लं आणि त्यानंतर घरी आलो आणि असं संपला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. फुल ब्लॉगमध्ये समजेल काय शॉपिंग केली.